एक काळ असा होता जेव्हा छत्तीसगडच्या जंगलांमध्ये या महिलांची ओळख होती ती बंदूक, संघर्ष आणि नक्षलवादी चळवळीशी जोडलेली. पण आज त्याच महिलांनी हातात बंदूक नाही तर छत्तीसगडची पारंपरिक कोसा सिल्क आणि हातमागाची साडी घेतली आहे. जंगलातील अंधारातून बाहेर पडून त्या थेट प्रकाश ज्योतात आल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्या रॅम्पवर चालत आहेत. ही केवळ फॅशन शोची गोष्ट नाही, हा एका मोठ्या परिवर्तनाचा क्षण आहे. बंडखोरीपासून नागरिकत्वाकडे, हिंसेपासून सन्मानाकडे आणि जंगलातील आयुष्यापासून स्वावलंबी जीवनाकडे झालेल्या प्रवासाची ही कहाणी आहे. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिन. या दिवशी रायपूरमध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. आत्मसमर्पण केलेल्या माजी नक्षलवादी महिलांनी पारंपरिक हातमागाच्या साड्या परिधान करून रॅम्प वॉक केला. काही वर्षांपूर्वीपर्यंत अशी कल्पनाही करणे कठीण होतं, कारण छत्तीसगडमधील नक्षलवादी संघर्षाची ओळख अनेक दशकांपासून जंगल, बंदुका, हिंसा आणि सुरक्षा दलांशी झालेल्या संघर्षाची जोडली गेली आहे. पण आता हे चित्र बदलताना दिसत आहे. या महिलांनी नक्षलवादी चळवळीचा मार्ग सोडला, शस्त्र खाली ठेवलं आणि पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या रॅम्प वॉकला मिळालेल्या टाळ्या केवळ त्यांच्या साडीला किंवा त्यांच्या आत्मविश्वासाला मिळाल्या नव्हत्या. त्या टाळ्या होत्या एका नव्या सुरुवातीला, एका अशा प्रवासाला ज्यात बंदुकीऐवजी हातात काम आलं, जंगलाऐवजी समाज मिळाला आणि भीतीऐवजी आत्मविश्वास आला. या महिलांनी छत्तीसगडच्या पारंपरिक कोसा सिल्क आणि हातमागाच्या वस्त्रांचा अभिमानाने परिचय करून दिला. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा झाली. एका युजरने लिहिलं, लेनिन पासून लिनन पर्यंत, तर दुसऱ्याने या बदलाचं वर्णन केलं, शिबिरांपासून रॅम्प पर्यंत. या 2 वाक्यांमध्ये या संपूर्ण परिवर्तनाची कहाणी दडलेली आहे. पण आत्मसमर्पण म्हणजे फक्त बंदूक खाली ठेवणं नाही. खरा प्रश्न त्यानंतर सुरू होतो. बंदूक सोडल्यानंतर आयुष्य कसं जगायचं? समाजात पुन्हा स्थान कसं मिळवायचं? उदरनिर्वाहासाठी काम कसं मिळवायचं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची ओळख कशी निर्माण करायची? याच दिशेने छत्तीसगडमध्ये पुनर्वसनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. जगदलपूरमध्ये काही आत्मसमर्पण केलेले माजी नक्षलवादी पांडम कॅफेमध्ये काम करत आहेत, तर दंतेवाड्यातील उपजीविका महाविद्यालयात काही जण विविध कौशल्यांचं प्रशिक्षण घेत आहेत. यातील एक उदाहरण आहे 23 वर्षीय फागुनीचं. फागुनीने माओवाद्यांसोबत सुमारे 5 वर्ष घालवली, मात्र गेल्या वर्षी तिने शस्त्र सोडलं आणि आत्मसमर्पण करून नव्या आयुष्याला सुरुवात केली. आज ती कॅफेमध्ये काम करते. आणखी एका महिलेने शिलाईचं प्रशिक्षण घेतलं, शिलाई मशीन घेतली आणि आता स्वतःच्या गावात कपडे शिवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करते. ही उदाहरणं छोटी वाटू शकतात, पण प्रत्यक्षात हीच पुनर्वसनाची खरी सुरुवात आहे. कारण पुनर्वसनाचं यश फक्त किती जणांनी आत्मसमर्पण केलं, किती शस्त्र जमा झाली किंवा किती जणांना अटक झाली यावर ठरत नाही. पुनर्वसनाचं खरं यश तेव्हा दिसतं जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी करते, काहीतरी नवीन शिकते, स्वतः पैसे कमवते, कुटुंबासोबत राहते, समाजात मिसळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भविष्याची स्वप्न पाहू लागते. विशेषतः महिलांसाठी हा बदल आणखी महत्त्वाचा आहे. यातील अनेक महिला अगदी लहान वयातच नक्षलवादी चळवळीत सामील झाल्या होत्या. अनेक वर्षे त्यांनी जंगलात जीवन जगलं. त्या काळात त्यांची ओळख एका संघर्षाची जोडली गेली, पण आता त्या स्वतःची नवी ओळख तयार करत आहेत. रॅम्पवर चालणारी ही महिला फक्त साडीचं प्रदर्शन करत नाही, ती सांगत असते की माझं आयुष्य इथे संपत नाही, माझ्यासाठी एक नवीन सुरुवात शक्य आहे. हीच या रॅम्प वॉकची खरी ताकद आहे. बंडखोरीचा पराभव फक्त तेव्हा होत नाही जेव्हा बंदुका शांत होतात. खरा विजय तेव्हा मिळतो जेव्हा बंदूक हातातून गेल्यानंतर त्या हातात काम येतं, जेव्हा जंगल सोडल्यानंतर समाज आपला वाटू लागतो, जेव्हा भीतीच्या जागी आत्मविश्वास येतो आणि जेव्हा एकेकाळचा बंडखोर पुन्हा एकदा नागरिक म्हणून उभा राहतो. छत्तीसगडमधील या महिलांचा रॅम्प वॉक हा केवळ फॅशनचा कार्यक्रम नाही, तो एका नव्या आयुष्याचा संदेश आहे. कदाचित नक्षलवादाविरुद्धचा सर्वात मोठा आणि टिकणारा विजय हाच असू शकतो. माजी बंडखोरांना फक्त शस्त्रविहीन करणं नव्हे, तर त्यांना पुन्हा समाजाचा आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी नागरिक बनवणं. धन्यवाद.